आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुल दादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश गोलपजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जेबी अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं ते अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मानवतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप, आकाशजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तिरखडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्या सोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेट सोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं
ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्रा करता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खतखत होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समवेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे. आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने, बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे. आणि ते लोक देखील आपल्या सोबत आले. आता मला सांगा, जर कोणी आपल्या सोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे? एक संघटित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला. आणि हे खरं आहे, त्याच्याने ताकद वाढली. पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता. आपल्या इंदापूर सारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता. त्यामुळे साहजिक होतं की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय, आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं. मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे, त्यांना काय भोगावं लागणार आहे, त्यांना काय उत्तरं द्यावी लागणार आहेत, त्यांना कसे कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहेत. त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते, ज्यांना मी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी, मोदी साहेबांकरता आपल्याला हा निर्णय करायचा आहे. मला कल्पना आहे तुम्हाला त्रास होणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे, पण शेवटी आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय विकास आहे, आपलं ध्येय विकसित भारत आहे, आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा, धनगर सगळ्या समाजातल्या 18 पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल. आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभं करावं लागेल. कालपर्यंत जे आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते जर
आज आपला अजेंडा मान्य करत असतील, मोदीजींचं नेतृत्व मान्य करत असतील, तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे. हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल. मला त्यांचं वाक्य आठवतं, ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं, पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं, कारण जमिनीवर ते लढले असतात. पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेन. भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धनजी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली. एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला, मजबूत केला, जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो. अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत जसे हर्षवर्धनजी आले आणि आपल्यापैकी अनेक लोक आले, तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला. पण शेवटी एका मोठ्या ध्येयाकरता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं. पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले 150-200 प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली, मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय ते देखील मी बोलून दाखवलं. सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही. माध्यमांना मी दोष देत नाही, पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही. पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय आहे मी सांगितलं. मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलोय. या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा. हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी. आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं, आता विधानमंडळात मलाही 25 वर्ष झाले, पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचं वय जास्त नव्हतं, पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं, एक हक्काचा व्यक्ती वाटायचा, ही हातोटी त्यांच्या कामामध्ये. आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या लढाईकडे चाललो आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे. न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे. खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई. याचं कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे, पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं याची ही खरी लढाई आहे. आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल, एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आपण बघितलं मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे निर्णय घेतले, जे निर्णय, आणि याच्यावर जर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी
जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते, अभूतपूर्व होते. होते की नाही सांगा? ऐतिहासिक होते की नाही? अभूतपूर्व होते की नाही? देश बदलणारे होते की नाही? गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही? या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रियाताईंनी केला. प्रत्येक निर्णयाचा. तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक भाषण काढा, मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं, म्हणजे अगदी काश्मीरचं 370 कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमितभाई शहांनी बिल मांडलं, त्याचाही विरोध करणाऱ्या सुप्रियाताई होत्या. त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे, व्यक्ती मोठा नाही आहे, ही काही शरद पवारांच्या विरोधातली लढाई नाही आहे. बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाज विरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल, याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला कल्पना आहे ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल, ही निवडणूक एक प्रकारे वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांवर जाईल. पण लक्षात ठेवा, नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर हा रेकॉर्ड आहे की केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. जगात हे घडलं नाही. जगातले अर्थशास्त्री तोंडात बोट घालतात. ते म्हणतात हे कुठलं अर्थशास्त्र आहे की ज्याने 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले? हे कोणतं अर्थशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये भारतासारखा देश 20 कोटी लोकांना, ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, जे झोपडीत राहायचे, त्यांना पक्क घर देऊ शकतो? हे कोणतं अर्थकारण आहे की 75 वर्षानंतर ज्या 50 कोटी लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं, ज्यांना हंडे घेऊन विहिरीवर नाहीतर तलावावर जावं लागायचं, नदीवर जावं लागायचं, अशा 50 कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरी मिळालं? हे कोणतं अर्थकारण आहे? हे कोणतं अर्थकारण आहे की गरिबाला त्याच्या घरी शौचालय मिळालं, त्याच्या घरी गॅस मिळाला? हे कोणतं अर्थकारण आहे की ज्याच्यामध्ये 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले? आणि त्याहीपेक्षा या देशामध्ये महिलांच्या अधिकारितेकरता यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं. 31 कोटी महिलांना मुद्राचं लोन मिळालं आणि 31 कोटी महिला, आणि महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभ्या राहतात त्यावेळेस तो परिवार आपल्या पायावर उभा राहतो. त्या 31 कोटी परिवारांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज गरीब असेल, शेतकरी असेल, आदिवासी असेल, आज आपण बघा, मोदीजी ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी आपल्याही राज्यातले मोठे मोठे नेते म्हणायचे, अरे मोदींना ऊसातलं काय समजतं, मोदींना साखरतलं काय समजतं, मोदींना कारखानदारीतलं काय समजतं, ऊसाच्या शेतकऱ्याचं काय समजतं. पण आज हर्षवर्धनजी या ठिकाणी आहेत, ते तर सगळ्यात मोठ्या बॉडीचे आता चेअरमन त्या ठिकाणी झालेले आहेत. आज त्यांना तुम्ही विचारा की साखर कारखानदारी टिकली आणि शेतकऱ्यालाही FRP मिळाली, याचं एकमेव कारण मोदीजींनी जे वेगवेगळ्या या ठिकाणी नीती घेतली. हजारो कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आणि कारखानदारी जिवंत ठेवण्याकरता मोदीजींनी त्या ठिकाणी दिले. आणि प्रत्येक वेळी आवश्यक तशा प्रकारची नीती आणि निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे आज आमचा ऊसाचा शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताठमानेनं जगू शकतोय आणि आमचे कारखाने या ठिकाणी जिवंत आहेत. आणि म्हणून कुठलाही घटक असो, आज आमच्या 12 बलुतेदारांकरता मोदीजींनी जो निर्णय घेतला, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता 20,000 कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले आणि त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनाही पारंपरिक व्यवसाय कायम ठेवून समृद्धीकडे जाता आलं पाहिजे. हा प्रयत्न मोदीजींनी केला तर आमच्या आदिवासींकरता 14,000 कोटी रुपयाची योजना तयार करून आमच्या आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम
हे मोदीजींनी केलं। आज मोदीजींनी स्टँड अप सारख्या योजनेच्या माध्यमातून निर्णय केला, देशामध्ये जेवढ्या बँका आहे आणि जेवढ्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत, प्रत्येक ब्रँचला किमान 2 अनुसूचित जातीच्या दलित बांधवांना त्या ठिकाणी कर्ज द्यावंच लागेल आणि उद्योजक बनवावंच लागेल, नाहीतर त्यांच्या ब्रँचचा लायसन्स रद्द होईल। आणि अशा प्रकारे हजारो नव्हे लाखो दलित उद्योजक आज या देशामध्ये मोदीजींनी तयार केले। आणि म्हणून आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजी देश पुढे नेत आहेत, ज्या देशाला संरक्षणाकरता सगळे इक्विपमेंट इम्पोर्ट करावे लागायचे, बंदूकही इम्पोर्टेड, गोळी इम्पोर्टेड, तोफही इम्पोर्टेड, गोळी इम्पोर्टेड, विमानही इम्पोर्टेड, सगळं बाहेरून आणावं लागायचं। आणि मग त्या देशाने सांगितलं देत नाही तर बोलायला सोय नव्हती। तो भारत आज आत्मनिर्भर भारत झाला। आज भारताने असं मिसाईल तयार केलं की भारतातनं ते मिसाईल सोडलं 7000 किलोमीटरवर, जे टार्गेट दिलाय ते टार्गेट ध्वस्त करू शकतं, अशा प्रकारचं मिसाईल आज भारताने तयार करून दाखवलं। आज भारत या ठिकाणी डिफेन्सचे इक्विपमेंट एक्सपोर्ट करतोय आणि एवढी आपली ताकद भारताने वाढवली आहे। आता चीन किंवा पाकिस्तान भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, त्यांची हिम्मत नाही, अशा प्रकारची भारताची स्थिती आहे। आपण बघितलं आज G20च्या माध्यमातून मोदीजींनी वैश्विक नेता म्हणून आपली एक त्या ठिकाणी प्रतिमा तयार केली आणि आफ्रिकन देश असतील किंवा विकसनशील देश असतील, ते स्पष्टपणे सांगतात आमचे नेते मोदीजी आहेत। आपण तो भारत पाहिला 2014 पूर्वीचा की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान हे विदेशात जायचे तर त्यांना सन्मान नव्हता, त्यांना मान नव्हता, ते आले कधी समजायचं नाही, गेले कधी समजायचं नाही। आणि आज या देशाच्या पंतप्रधानाकरता पायघड्या टाकून लोक बसलेले आहेत, सगळे देश बोलत आहेत, नव्हे तर जगातल्या 18 देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च सन्मान हा मोदीजींना दिला आणि याच्यामध्ये 6 मुस्लिम राष्ट्र देखील त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजींनी हा सन्मान मिळवला, हा मोदीजींचा सन्मान नाही आहे, हा भारताचा सन्मान आहे, हा तुमचा आमचा सन्मान आहे, हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे बोलायला खूप आहे, पुढे देखील येणार आहे, त्यावेळेस सविस्तर बोलीन। आज एवढं सांगू इच्छितो, आपल्याला मोठ्या ध्येयाकरता काम करायचं आहे। आपल्याला जे काही झालं असेल ते विसरायचं आहे। मोदीजींकरता आपल्याला महायुती करता काम करायचं आहे। महायुतीचा उमेदवार या ठिकाणून निवडून आला तर तो मोदीजींच्या बाजूने उभा राहणार आहे आणि तो महायुतीचा उमेदवार बारामतीचा खासदार मोदीजींसोबत उभा असलेला आपल्याला पाहायचा आहे। आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो। मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, तुमच्या मनात जे आहेत, तुमच्या ज्या कुंठा आहेत, तुमच्या ज्या संकल्पना आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया, एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता 2 गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोळी तर आपण केलंच, पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे। आणि खडकवासल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी 3 TMC पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय। तुमचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर हर्षवर्धनजी, राहुल कुलजी, आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।